हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू व्लॉग. आणि आता वाजले आहेत सकाळचे 11:30. रुहांश आता स्कूल मधनं आला आहे. हाय कर. आणि तो खातोय आहे चीज आणि चीज सँडविच खातोय. आणि आता आमची आंघोळ वगैरे सगळ्यांच्या बाकी आहेत. आता हिवाळ्यामध्ये सोलारला जरा लेट येतं गरम पाणी, त्याच्यामुळे मग आम्ही पाणी म्हणजे गॅसवर गरम करतो आम्ही पाणी. तर गॅस वाचवण्यासाठी आम्ही दुपारी आंघोळ करतो, कारण की गॅसचं पण खूप बिल येतं पाणी हे केल्यानंतर. तर तोपर्यंत आता मी करणार आहे टोमॅटोची चटणी, टोमॅटोची भाजी, तुम्ही काय पण बोलू शकता त्याला. तर त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. चला मग या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर आता मी हे सगळे टोमॅटो चांगले धुवून घेतलेत. किती टोमॅटो? 1 3 6 9 टोमॅटो घेतलेत. आणि आता बाजारामध्ये मस्त लाल लाल असे टोमॅटो आलेत त्याच्यामुळे. आणि थोडे स्वस्त पण आहेत. स्वस्त तर नाहीच आहेत ऍक्च्युली, पण कम्पॅरेटिव्हली थोडे स्वस्त आहेत. तर मी इथे हे 9 टोमॅटो आहे ना, या चॉपरमध्ये एकदम बारीक करून घेणार आहे. कसे मी आता हे चॉपरमध्ये बारीक करून घेते आणि मग मला दाखवते मी किती बारीक केले आहेत ते. हे बघा, मी हे असं एकदम बारीक करून घेतलेलं आहे. खाल्लं का ग त्याने? मम्मी ब्लॉग मध्ये बोलायला थोडीशी हे करते, नाही तर मम्मीचा आवाज बेंबीच्या देठापासनं असतो. हा, आता बोल ना. खाल्लं त्याने? आता इथे एकदम सोजवळपणे रिप्लाय देते. चला आता मी गॅस चालू केलाय. गॅस ऍक्च्युली माझं लक्ष नव्हतं, टोप तापला जरा. मी आणि अमित काहीतरी डिस्कस करत होतो, तर आता टोप तापलाय. आणि आता ह्याच्यामध्ये मी तेल टाकते. तेल ना थोडस आपल्याला, म्हणजे जर तुम्ही नॉर्मली तेल खात असणार जास्त तर ठीक आहे, पण काय काय लोक जर असं हे करतात ना की आम्ही एकदम थोडंसंच तेल वापरतो, तर ह्या चटणीमध्ये काय होईल, चटणीची चव वगैरे काय बदलणार नाही, पण ते जी तेल सुटल्यावर जी ते टेस्ट येते ना, किंवा मग हा, तर मी काय बोलत होती, तर ते जे तेल सुटल्यावर जी टेस्ट येते ना, ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की कमी तेल असलं की मग ते पिचपिचीत टोमॅटोचं जास्त दिसणार. आणि तेल असलं की मग ते व्यवस्थित असं तेल सुटलेला टोमॅटोची टेस्ट ना खूप वेगळी असणार आहे. तर बघा, जर तुम्ही करणार असेल तर मी काय जास्त तेल नाही घातलंय. बघा, मी पण थोडंच तेल घातलंय, जेवढं म्हणजे टोमॅटोला व्यवस्थित सुटेल असं घातलंय. काय रुवांश, काय नको बाबू, त्याच्यामध्ये ब्लेड असतं, खूप शार्प ब्लेड असतं. त्या अशा सगळ्या वस्तू ना मुलांपासून लांब ठेवायला लागतात, कारण की आपलं लक्ष नसतं ना. हे बघा, हे असं असतं. बस बस, चल. इथे गॅसच्या बाजूला नाही ठेवत, हे मी इथे ठेवते. तर आता मी ह्याच्यामध्ये तेल टाकलंय आणि मसाल्याचा डब्बा जवळ घेते. कुठचे मसाले, ही एकदम म्हणजे एकदम इझी अशी चटणी आहे किंवा, आणि म्हणजे ना ही लहान मुलांना पण खूप आवडते, कारण की ही तिखट नसणार आहे. आणि ह्याच्यामध्ये असं तो टँगीनेस असतो ना. हे बघा, टोमॅटोला किती पाणी सुटलंय, त्याच्यामध्ये पाणी वगैरे पण नाही घालायचंय. तर आपलं तेल आता मस्त गरम झालंय. आता ह्याच्यामध्ये मी जिरा नाही टाकत, मी फक्त राई टाकते, कारण की राईचा जो तडकाचा टेस्ट आहे त्या चटणीला, आणि राई मी भरपूर टाकते. जरा आई, जरा हिंग जवळ देतेस का तू? जरा राई मस्त कारण की जिऱ्यामुळे ना थोडस कडवटपणा येऊ शकतो, पण राईची जी टेस्ट असते ती खूप मस्त असते. इथे मी जिरा टाकलाय. ऍक्च्युली मी एका हातामध्ये कॅमेरा पकडलाय आणि दुसऱ्या हातामध्ये मी करते, त्याच्यामुळे जरा समजून घ्या. आता मी ह्याच्यामध्ये थोडस हळद टाकते. वाव, मस्त ते जिरं आणि हिंग, जिरं म्हणते, राई आणि हिंग असं तडतडतंय ना, त्याचा इतका सुगंध सुटलाय, काय सांगू मी तुम्हाला. आणि थोडस तेल, आणि तेल बोलते मसाला. आणि मसाला टाकताना ना गॅस कमी करायचा, नाहीतर मसाला जळेल. बघा, मी एकदम थोडंसंच टाकलंय. आणि मेन इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये आहे, जरा टाकते का ग, का कॅमेरा आहे ना माझा. बघा, हा,
चमचा घेते, हे बघा असं टाकलंय. आणि आता मी पटकन थोडंसं टोमॅटो घालून घेते जेणेकरून आपला मसाला जळणार नाही. आणि आपलं मीठ आता बाकी आहे, तर मीठ सुद्धा टाकते. हा सगळा टोमॅटो मी इथे टाकून घेते. बघा पाणी वगैरे सगळं टाकायचंय. असं छान असं झालंय. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. खूप छान सुगंध सुटलाय. आणि ना ह्या विंटर मध्ये ही जर चटणी केली ना तर त्याचा कलर सुद्धा छान येतो. कारण की जर आपण म्हणजे असं नॉर्मली आपल्या म्हणजे एवढे टँगी आणि एवढे असे लाल टोमॅटो मिळत नाही बाजारामध्ये विंटरमध्ये. तुम्हाला आता विंटरमध्ये तेच दिसणार आहे. टोमॅटो, मटार, शिमला मिरची आणि फ्लावर हेच सगळं दिसणार आता विंटरमध्ये. आणि हा ते ज्या काय बोलतात त्याला, वांग असतं ना मोठं काळं आपलं भरीत बनवायचं, ते वांगे पण खूप छान छान आले. हा बघा हा इथे आलाय परत. चला मी आता हे जरा ढवळते आणि ह्याच्यामध्ये ह्यालाच ना आपण थोडं गरम करते. मी कड आला की थोडा गॅस मीडियम ठेवून ह्याच्यावर मी हे ठेवणार आहे, झाकण ठेवणार आहे, जेणेकरून ते पाण्यामुळे ना हा टोमॅटो आहे ना एकदम असं मॅश झालं पाहिजे असं बनवणार आहे. हे बघा तर आता उकळी आली आहे आणि उकळी आल्यावर मी गॅस थोडासा स्लो करते कारण की टोमॅटो आपले खाली चिपकले नाही पाहिजे. आणि मीठ वगैरे मी सगळं टाकलंय. आता लास्टला आपल्याला थोडं ते सुकली ना की मग आपल्याला त्याच्यात साखर टाकायची आहे. कारण की नुसतं टँगी नसलं पाहिजे, थोडस असं ते गोड नाही लागणार आहे. त्याचा जो टेस्ट आहे ना ते इन्हान्स होणार, गोड नाही लागणार. आता मी ह्याच्यावर झाकण मारते. तर आता ह्याला मस्त वाफ वगैरे आली आहे आणि आता मी हे बघा झाकण काढते. आणि आपल्याला आता ना फास्ट गॅस करायचा आहे. आणि हे पाणी असं असं ढवळत ना मी आता हे सुकवणार आहे पाणी. तर असं मला एक 7-8 मिनिटं तरी लागेल, तेव्हा ते पाणी पूर्ण सुकेल. कारण की खाली लागलं नाही पाहिजे आणि गॅस फास्ट ठेवायचा आहे जेणेकरून आपलं जे पाणी आहे ते पटपट सुकेल. तर मी आता हे करते. हे थोडं सुकलं की तुम्हाला परत दाखवते. हे बघा आता हे आपलं पाणी बऱ्याच पैकी सुकलंय. आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडस साखर टाकणार आहे. एवढी साखर टाकते. अजिबात गोड नाही होणार आहे ती. त्याचा जो एकदम आंबटपणा असतो ना तो थोडासा कमी होतो, कारण की जास्त आंबट पण चांगलं नाही लागत. आणि आता ही आपल्याला पूर्ण सुकवायची आहे, तेल पूर्ण सुटेपर्यंत. तर आता मी ह्याला तेल सुटेपर्यंत सुकवते आणि झाल्यावर तुम्हाला दाखवते. म्हणजे व्हिडिओ पण रेसिपीज मध्ये जास्त लांब नाही होणार. हे तर सगळ्यांना बेसिक माहितीच असतं की कसं पाणी सुकतं वगैरे. तर चला मग कंटिन्यू राहा. तर अशा प्रकारे आपली टोमॅटोची जी चटणी आहे ती रेडी झाली आहे बघा. पूर्ण सुकवली आहे आणि खूप छान लागते ही. आमचा रुहांश पण खातो आवडीने. त्याला सारखा मागत होता. त्या दिवशी त्यांनी मी बनवलेली ना तर तो सारखा मागत होता, मम्मा टोमॅटो चटणी टोमॅटो चटणी. त्याला एवढी आवडली. लहान मुलं पण आवडीने खाणार. जर तुमच्याकडे कोणी लहान मुलं असेल तर चपातीला ही लावून जसं आपण रोल करतो तसं लावून तुम्ही देऊ शकता. खूप छान लागेल आणि मुलं आवडीने खातील. तर बघू आता पुढे रुहांश खाताना मी तुम्हाला दाखवेन. जेव्हा ऍक्च्युली आम्ही बाहेर गेलेलो तर मम्मीला मी फक्त ती आटेपर्यंत गॅसवर ठेवायला सांगितली. आत्ता आलोय तर मी तुम्हाला ही दाखवते. आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. कोणी आणलं सांग तरी. हर्षू मावशीने. दे इथे उघडून देते तुला. कम. अय्यो
हळू हळू हळू. ओ माय गॉड. ओ आता आमचं घर रंगवणार तो. अरे बापले, काय काय आणलं. इथे बघ. आवडलं गिफ्ट तुला? हा ते काय ते काय बरं करतोय कलर. मस्त रे, किती सुंदर. ब्रश थोडा ओला करावा लागेल वाटतं. अरे त्याच्यावर हात ठेवलास तू, ओलय ते सोनू. बुकवर बुकवर याच्या वेळी गर्दी होती मग आता. परत कधी येशील? परत जा, रुवांशला घेऊन जा आणि 2 तासांनी परत ये सोडायला. आणि हेच तू डोक्याला लावतोस. घेतला तिला मोबाईल. जाला दिला हो का माझी राणी. मोबाईल. चला बाय बाय. कुठे चालला? अमित. एक तास झाला, मम्मीला सांग. हर्षी चाललीये. बाय बाय. ये परत. तर असा होता आजचा दिवस. आहे होप तुम्हाला हा सगळा आजचा दिवस आवडला असेल. नवीन ब्लॉग मध्ये आपण लवकरच भेटू. टिल देन बाय बाय.